दिग्विजय प्रतिष्ठानच्या तर्फे ही जी गड किल्ल्यांची मोहीम अतिशय तरुण लहान वयातली मुलं करत आहेत आणि त्यांच्या मार्फत हे जे चाललेलं आहे फार कौतुकास्पद आहे. म्हणजे हे बोलताना देखील हृदय भरून येते. सुरुवात शिवनेरी किल्ल्याहून झाली. ते वाटेत इतर किल्ले 25 पैकी इतर किल्ले देखील सर करत करत या ठिकाणी आले. कुठलाही किल्ला सर करायचं म्हटलं तरी अतिशय अवघड आणि हे जीवावरचं काम आहे. बालकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि तिकडे यायला देखील उशीर असं झालं की प्रतापगडहून उतरताना दोन घोडेस्वार त्यांचा ऍक्सिडेंट झाला. थोडं लागलं देखील मला, तरी त्या अशा अवस्थेत तिकडे आले. ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे असं समजायला हरकत नाही आणि हे होणं फार गरजेचं आहे. शिवाजी महाराजांनी देखील अतिशय कवळ्या वयात स्वराज्याची शपथ जी घेतली ते मागे वळून बघितलं नाही, मागे हटले नाही आणि ते स्वप्न साकार करून दाखवलं. त्याचप्रमाणे मला असं वाटतं ही परत इतिहासाची पुनरावृत्ती आहे का काय. शिवाजी महाराज हे एक युगपुरुष होते. त्यांच्यावर अख्ख्या जगभरात रिसर्च चाललेलं आहे. कुठेही कमी पडलेलं नाही. एवढ्या अल्प आयुष्यामध्ये त्यांनी एवढे प्रचंड यश कमवलं. कुठे हार काय दिसत नाही. हे एक पण आहे. नुसते हे घोडेस्वार गड सर करायला चाललेले नाही, तर हे पण त्यांना हासिल करायचे. आणि त्यासाठी किती कवळे मुले, त्यांना म्हणजे मिशी पण फुटलेली नाही, एवढे लहान मुलं आहेत. आणि तर त्यांच्यामध्ये हे नेशन बिल्डिंगची पॅट्रिऑटिक स्पिरिट हे सगळं एन्कल्केट केलं गेलेलं आहे. आणि म्हणून मी काय शिवाजी महाराजांचाच विचार त्यांच्या अंगामध्ये नसामध्ये जो रुजलेला आहे, मी काय त्यांना ह्याच्यापेक्षा वेगळा संदेश देणार. शिवाजी महाराजांचे विचार सगळ्यांनीच राबावेत आणि त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न तरी करावा.